ध्येय एज्युकेशन फाउंडेशन संचलित आया विनर राज्यस्तरीय स्टेट लेवल एक्झाम स्पर्धा परीक्षेसाठी आपण या ठिकाणी आजचा गणित हा घटक घेतलाय आणि गणित घटकामध्ये आपण झटपट पाढे तयार कसे करायचे या ठिकाणी पाहणार आहोत। पाढे पाठ करणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे आणि खूप स्मरणात ठेवावं लागतं, पण झटपट पाढे तयार जर करता आले आपल्याला तर गणितातल्या मोठ्यात मोठ्या क्रिया आपण झटपट करू शकतो, काही सेकंदात करू शकतो। आपण या ठिकाणी वैदिक मॅथ या संकल्पनेचा वापर करून 98चा पहिला पाढा आपण तयार करणार आहोत। हा 98चा पाढा तयार करताना आपण 11 ते 99 पर्यंतच्या पाढ्यांसाठी बेस हा आपण 100 पकडलेला आहे। या 100 आणि जो पाढा तयार करणार आहे याच्यामधला फरक आपण काढणार आहे। हा जर फरक काढताना आपण यांची वजाबाकी केली, 100 मधून 98 गेले तर 2 राहतात। या 2च्या बेसवर आपण हा पाढा पूर्ण तयार करू शकतो। 98चा पाढा तयार करताना या 98 मधून जो आपला फरक 2 आलेला आहे हा 2 फरक मायनस केला तर 96 उरतात। अख्ख्या संख्येमधून 2 मायनस करतोय, पुन्हा आपल्याला जो फरक आलेला आहे 2 या 96 मधून 2 मायनस केले, पुढे आले 94, पुढे परत 2 मायनस केले 92, पुन्हा एकदा 2 मायनस केले 90, पुन्हा एकदा 2 मायनस केले 88, पुन्हा एकदा 2 मायनस केले 86, पुन्हा एकदा 2 मायनस केले 84, पुन्हा एकदा 2 मायनस केले 82 आणि पुन्हा एकदा 2 मायनस केले 80। असे 9 वेळा आपण 2 मायनस केले। आता हे आपलं एकक आणि दशक हे उत्तर झालं आणि पुढे पाढ्याची शतकाचं स्थान जर पाहिलं आपण तर आपण 1 ते 9 अंक घेणार आहे। 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशा प्रकारे आपण 98चा पाढा हा झटपट आपण तयार केलेला आहे। याचा बेस जर आपण पाहिला तर 100च्या बेसवर आधारलेला हा पाढा आपण